नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 5 इयर्स ही जापनीज टर्म आपण शिकणार आहोत। तर 5 इयर्सचे 5 वर्ड जे की हे सिरी, सितॉन, सिसो, सिकित्सो आणि शित्सुके असे 5 वर्ड आहेत। यांचा वापर आपण कंपनीमध्ये कसा करतोय किंवा आपण एखाद्या काम करायच्या ठिकाणी कसं करायचं असतो याच्याबद्दल जाणून घेऊया। तर पहिला तर हे 5 वर्ड जर फॉलो केलं तर आपण आपलं प्रोडक्शन वाढवतो, प्लस त्याची क्वालिटी वाढवतो, प्लस आपण ब्रेकडाऊन देखील कमी करतो आणि जे काय वर्क एफर्ट लागणार आहेत मग एम्प्लॉईचे तर ते एम्प्लॉईचे एफर्ट देखील कमी करून आपण कॉस्ट देखील वाचवू शकतो कंपनीची आणि आपलं प्रोडक्शन जास्त प्रमाणात आपण कमी वेळेमध्ये काढू शकतो। तर वन बाय वन आपण सगळे वर्ड आपण त्याचं मीनिंग आणि मराठीत त्याचा अर्थ समजून घेऊया। तर पहिला आहे सिरी। सिरी म्हणजे शॉर्ट म्हणजेच वर्गीकरण। आता ह्याच्यामध्ये आवश्यक असलेल्या अनावश्यक असलेली वस्तू वेगवेगळे करायची आणि मग ते अंमलात आणायचं। मग कसं असतं की आपण लेट मशीनवरती काम करत असेल तर काय होणार आहे आपल्याला की जे वस्तू लागणार आहेत जसं की वर्नियर लागेल, चक्की लागेल, टूल पोस्ट लागेल, टूल लागेल, टूल की लागेल, तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लागणार आहेत। हाताळे, अवजारे, इन्स्ट्रुमेंट आपल्याला ते लागतात आणि ते आपण एकत्र करून ठेवतो। तर तसं न करता आपण सगळे वेगवेगळे करून ठेवायचे आणि जेवढे लागणार आहेत तेवढेच वस्तू मशीनवरती ठेवायचे जेणेकरून आपल्याला ती इझिली घेता येईल ह्या पद्धतीने। त्याचा अर्थ असा होतो की शॉर्ट करणं किंवा सिरी। ठीक आहे। दुसरा वर्ड करूया आपण सितॉन। सितॉन म्हणजेच काय, सेट इन ऑर्डर। सेट इन ऑर्डर। आता आपण ड्रिल जर कन्सिडर केलं तर ड्रिल वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रिल, वेगवेगळ्या डायमीटरचे ड्रिल आपल्याला बघायला भेटतात। तर ते ड्रिल वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये असतात, त्यामुळं आपण काय करायचं की वेगवेगळे करून ठेवायचे। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ह्या डायमीटरचे 15-20 ड्रिल आहेत तर एका बॉक्समध्ये ठेवायचे। 16 mm चे ड्रिल असतील डायमीटरचे तर ते वेगवेगळ्या पद्धतीने करून ठेवायचे। असं एक ऑर्डरमध्ये ठेवायचे जेणेकरून आपल्याला ते लगेच उचलता येतील, लगेच घेता येतील। असं शोधावं बसावं लागणार नाही, कारण 1 mm च्या प्रकारचे ड्रिल असतील तर त्यांचा सहजही डोळ्याने बघून आपल्याला अंदाज कळत नाही की किती डायमीटरचं ड्रिल असेल। तर तेवढ्यासाठी आपण लगेच भेटावं आपल्याला वस्तू, त्यासाठी आपण काय करायचं, सेट इन ऑर्डरमध्ये ठेवायचं। किंवा आता आपण नर्लिंग आपण लेथवरती ऑपरेशन करणार आहोत तर स्टेपसाठी आपण काय करणार, सिंगल पॉईंट कटिंग टूल वापरणार, पण नर्लिंगसाठी पण नर्लिंग टूल वापरावं लागतं। मग आपण आणि ग्रुविंगसाठी ग्रुविंग टूल वापरावं लागतं। मग आपण काय करणार, पहिला सिंगल पॉईंट कटिंग टूल वापरणार जे स्टेपसाठी असतं, ते एका जागी लवकर सापडवणं, एका जागी ठेवणं, व्यवस्थित ठेवणं। त्यानंतर नर्लिंग करणार आहोत, नर्लिंग वापरण्यासाठी तर 2 नंबरला नर्लिंग ठेवणार आहोत आणि 3 नंबरला आपण ग्रुविंग ठेवणार। अशा पद्धतीने आपण सेट केलो तर आपल्याला ते लगेच घेऊन आपण मशीनिंग करून प्रोडक्शन करू शकतोय। तर त्याचा अर्थ होतो सितॉन, सेट इन ऑर्डर। नेक्स्ट वन सिसो। सिसो म्हणजे काय, शाईन। तर शाईनचा अर्थ काय होतो की आपण जर प्रोडक्शन काढतो, प्रोडक्शन काढल्यानंतर ते कसंही कुठे पण ठेवून द्यायचं नाही, कारण त्याला क्वालिटी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे। कारण कंपनीमध्ये पार्ट बसवेपर्यंत, मशीनला पार्ट बसेपर्यंत किंवा इंजिनला पार्ट बसेपर्यंत तो बनवलेला आहे त्याच साईजमध्ये गेला पाहिजे आणि आहे त्याच ॲक्युरेसीमध्ये गेला पाहिजे, क्वालिटीमध्ये गेला पाहिजे। म्हणजे त्याचं काय होतं की कसंही ठेवलं तर त्याच्यावरती डेंट येतात, मग तो जॉब रिजेक्ट होतो। मग ते रिजेक्ट होऊ नये म्हणून आपण काय करतोय की त्याला व्यवस्थित फोम वगैरे लावून ठेवतोय आणि मग तो पार्ट आहे त्याच्यावरती गंज चढून ऑइल वगैरे लावतोय। तर असं क्लीनमध्ये ठेवायचं जेणेकरून आपल्याला ते पार्ट जास्त काळ टिकवता येईल। आणि त्याचा अर्थ शाईन म्हणजे आणखीन पद्धती वेगळ्या सांगू शकतो आपण। आपलं जर मशीन असेल तर मशीन स्वच्छ ठेवायची जेणेकरून त्याचे पार्ट लवकरात लवकर गंजणार नाहीत आणि स्वच्छ करताना आपल्याला लक्षात येतं की कुठला पार्ट कुठला लूज झाला आहे, कुठला नाही। म्हणजे आपण स्वच्छता जर क्लिननेस जर ठेवले तर त्याचं मेंटेनन्स देखील आपण कव्हर करू शकतो वेळेवरती। म्हणजे पूर्णपणे ब्रेकडाऊनमध्ये मशीन जाण्याआधी आपण त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये ते करून घेऊ शकतो। नेक्स्ट वन आहे सिकित्सो, स्टँडर्डाइज। स्टँडर्डाइज म्हणजे काय, आता पहिलं उदाहरण आपण शॉर्ट तर केलं, पण शॉर्ट केल्यानंतर आपण त्याला लेबलिंग केलं असतं तर आणखीन बरं झालं असतं। म्हणजे काय करायचं, एक स्टँडर्ड करायचं आहे त्याला की आम्ही काय केलं, ह्या कबर्डमध्ये 8 mm चे ड्रिल त्याच्यात ठेवले, 4 mm चे ड्रिल त्याच्यामध्ये आहेत, असं लेबलिंग करून ठेवलं आणि त्याची क्वांटिटी किती आहे हे सगळं सांगून ठेवलं, तर लिहून ठेवलं तर ते आणखीन उत्तम राहतं की आपल्याला लवकर भेटण्यासाठी। तर त्याचा अर्थ होतोय सिकित्सो। त्यानंतर नेक्स्ट वन 5वा शब्द आहे तो
शिक्षुके शिक्षुके याचा अर्थ सस्टेन असा होतो आणि मराठीत त्याचा अर्थ स्वयंशिस्त. आता हे स्वयंशिस्त म्हणजे काय की एकदाच वापरायचे 5 वेळा सोडायचं असं नाही की आपलं 8 तासात शिफ्ट झाली की पुन्हा आपण काय करणार ते पुन्हा एकदा पडताळून करणार किंवा वेळ पडेल तसं आपण ते पुन्हा रिवाईज करत राहणार जेणेकरून आपलं क्वालिटी मेंटेन राहील. फक्त एकदा वापरायचं एकदा करायचं आणि सोडून द्यायचं असं नाही. तर प्रत्येक शिफ्टला प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक वेळी हे फॉलो झालं पाहिजे. तर हे फॉलो झालं की 5 वर्ड फॉलो झाली की आपण त्याचं प्रोडक्शन चांगल्या पद्धतीने क्वांटिटीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आपण त्याला प्रोड्यूस करू शकतो. हा याचा बेनिफिट आहे. थँक्यू.